spoken by a person, we can reproduce the words exactly spoken. This is called direct speech or direct narration. We can express in our own words the substance of what he said. This is called indirect speech or indirect narration. The direct स्पीचचं एक्झाम्पल पहा. जॉन सेड आय एम व्हेरी टायर्ड नाव, आणि हे स्पीच आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलं तर कसं होईल. जॉन सेड दॅट ही वॉज व्हेरी टायर्ड दॅन. ठीक आहे. द रिपोर्टेड स्पीच पहा. द एक्झॅक्ट वर्ड ऑफ द स्पीकर विच आर पुट विथ इन इन्व्हर्टेड कॉमाज आर कॉल्ड द रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच काय आहे. द एक्झॅक्ट वर्ड ऑफ द स्पीकर विच आर पुट विथ इन इन्व्हर्टेड कॉमाज आर कॉल्ड द रिपोर्टेड स्पीच. तर लक्षात आलं तुमच्या डायरेक्ट स्पीच काय आहे आणि इनडायरेक्ट स्पीच काय आहे आणि रिपोर्टेड स्पीच काय आहे. ठीक आहे. तर पहा, डायरेक्ट स्पीच म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला प्रत्यक्ष कथन असं म्हणतो. तो व्हॅन वी एक्सप्लेन स्टेटमेंट ऑफ अदर पर्सन हिज ॲक्च्युअल वर्ड्स टू थर्ड पर्सन इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीने आपणास दिलेली माहिती जशीच्या तशी तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कथन असं म्हणलं जातं. म्हणजेच काय, जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला त्या व्यक्तीने जी काही माहिती दिलेली आहे ती त्याच व्यक्तीच्या शब्दांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला सांगणं, तर यालाच काय म्हणायचं आहे, प्रत्यक्ष कथन असं म्हणायचं आहे. जसं की पहा, रामा सेड आय एम रायटिंग अ लेटर. रामा सेड आय एम रायटिंग अ लेटर हे प्रत्यक्ष कथन म्हणजे डायरेक्ट स्पीचचं एक्झाम्पल झालं. तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आहे, तर अप्रत्यक्ष कथन आहे. व्हॅन वी एक्सप्लेन स्टेटमेंट ऑफ अदर पर्सन इन आर वर्ड्स टू थर्ड पर्सन इज कॉल्ड इनडायरेक्ट स्पीच. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती आपल्या शब्दात तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा त्यास अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात. जसं की पाहायचं एक्झाम्पल, डायरेक्ट स्पीचमध्ये एक सेंटेन्स घेऊयात आपण. रामा सेड आय एम रायटिंग अ लेटर. तर हे सेंटेन्स आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट केलं. रामा सेड दॅट ही वॉज रायटिंग अ लेटर. तर हे झालं इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. काय आहे यामध्ये, जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती आपल्या शब्दात सांगतो, दुसऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती आपल्या शब्दात सांगतो त्याला काय म्हणायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच. आणि ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती ॲज इट इज शब्दामध्ये तिसऱ्या व्यक्तीला सांगणं हे झालं डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट आणि इनडायरेक्टमधला फरक लक्षात आला. ठीक आहे. तर आता पाहायचे काही नियम आहेत. तर काय नियम आहेत, जर प्रत्यक्ष कथनाचे अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करायचे म्हणजे डायरेक्ट स्पीचचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचे, कन्वर्ट करायचे, तर काय नियम आहेत. जसं की पहा, रामा सेड आय एम रायटिंग अ लेटर हे वाक्य आहे. तर या वाक्यामधील रामा सेड याला रिपोर्टिंग वर्ब असं म्हणतात. अवतरण चिन्हामधील वाक्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. जसं की पहा, रिपोर्टिंग वर्ब पुढील स्वल्पविराम आणि त्यानंतर येणारी अवतरण चिन्हे काढून टाकायचे. आणि दुसरा नियम काय आहे, सर्व प्रकारच्या वाक्याचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना काही बदल करायचे. तर ते काय करायचे, डायरेक्टमध्ये जर ॲम इज आर असेल तर इनडायरेक्टमध्ये वज व येणार आहे, वज आणि वेअर. ठीक आहे. आणि जर डायरेक्टमध्ये शल विल असेल तर तेच इनडायरेक्टमध्ये वुड येणार आहे. ठीक आहे. नंतर पहा, जर हॅव हॅज असेल तर ते हॅड होणार आहे, वज असेल तर हॅज बीन होणार आहे. समजा कॅन असेल डायरेक्टमध्ये तर ते इनडायरेक्टमध्ये कुड होणार आहे. डायरेक्टमध्ये मे असेल तर इनडायरेक्टमध्ये माईट होणार आहे. डायरेक्टमध्ये जर मस्ट असेल तर इनडायरेक्टमध्ये मस्टच राहणार आहे. ठीक आहे. आणि जर डायरेक्टमध्ये शुड किंवा वुड असेल तर तेही इनडायरेक्टमध्ये शुड वुडच राहणार आहे. तर हे झाले सहाय्यकारी क्रियापद. तर पहा, यामध्ये काही रिपोर्टिंग वर्बबद्दल काही रूल्स आहेत. तर ते काय आहेत, द वर्ब दॅट इंट्रोड्युसेस द रिपोर्टेड स्पीच इज कॉल्ड रिपोर्टिंग वर्ब. आपण पाहिले रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय आहे ते. तर ठीक आहे. द फॉलोइंग पॉईंट्स शुड बी ऑब्झर्व्ड अबाउट these two methods of narration. The reported speech is put into inverted commas and it begins with a capital letter. Reported speech is separated from the reporting verb by a comma. The tense of the reporting verb is never changed in indirect speech. A conjunction, if necessary, is used after the reporting verb. ठीक आहे. रिपोर्टिंग वर्ब आपण पाहिले. तर अवतरण चिन्हामधील वाक्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात आणि रिपोर्टिंग वर्ब पुढील स्वल्पविराम आणि त्यानंतर येणारी अवतरण चिन्हे काढून टाकायचे.
ठीक आहे. हे चेंजेस इन प्रोनाऊन आपण आत्ता जे पाहिले त्या टाईपचेच आहेत हेही. जसं की पहा, स्पीकर मेल किंवा फिमेलमधले पहा, आय तर त्याचं ही शी होणार आहे इनडायरेक्टमध्ये. जर डायरेक्टमध्ये आय असेल तर इनडायरेक्टमध्ये ही आणि शी होणार. माय, हिज, हर, मी, हेम, हर. लिस्नर पहा, मेल फिमेल प्लुरल असतील तरी. यू, ही, शी, दे. युअर, हिज, हर, देअर. यू, हिम, हर, देम. वी असेल तर दे, आर असेल तर देअर, अस असेल तर देम. ठीक आहे. हे सर्वनाम झाले. त्यानंतर पहा, स्थळ वेळेचा जवळपणा दाखवण्यासाठी पण काही जसं की दीज असेल, धिस असेल तर दॅट, दीज असेल तर दोज, हेअर असेल तर देअर. ठीक आहे. नंतर पहा, टुमारो द नेक्स्ट डे, एस्टरडे असेल तर डे बिफोर, टू नाईट असेल तर दॅट नाईट, बिफोर असेल तर लास्ट नाईट, द नाईट बिफोर. अशा टाईपचे आपण स्थळ वेळ जवळपणा दाखवण्यासाठीही वापरतो. ठीक आहे. चेंजेस इन द वर्ब. इफ द रिपोर्टिंग वर्ब इज अ पास्ट टेन्स, द वर्ब चेंजेस ॲज गिवन बिलो. डू डज असेल तर डिड नॉट असेल तर हॅड नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल. ॲम किंवा इज असेल तर वॉज. आर असेल तर वॉज व असेल तर हॅड बीन. हॅव हॅज असेल तर हॅड. विल शल असेल तर वूड. कॅन असेल तर कुड. मे असेल तर माईट. मस्ट असेल तर हॅड टू. आणि सिम्पल पास्ट V2साठी इनडायरेक्टमध्ये पास्ट परफेक्ट हॅड प्लस PP. ठीक आहे. काही नोट आहेत पहा. काय नोट आहे तर, इफ द हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन इन द सेंटेन्स, that is the sentence is in simple present tense, convert the main verb into the past form. Changes in the miscellaneous word. डायरेक्ट हे आपण पाहिलेत आत्ताच. करेक्ट आहे. स्थळ वेळ जवळपणा दाखवण्यासाठी किंवा सर्वनामासाठी आपण जे काही वापरले होते त्यानंतर आपण स्थळ वेळचा जवळपणा दाखवण्यासाठी हे शब्द घेतलेले आहेत. Transforming direct narration into indirect narration of a simple sentence. काही नियम आहेत पहा. The following points should be observed about these two methods of narration. तर ते काय आहेत? The reported speech is put into inverted commas and it begins with a capital letter. प्रत्यक्ष कथन हे अवतरण चिन्हात ठेवतात तसेच कॅपिटल लेटर्सनी सुरुवात करतात. तर रिपोर्टेड स्पीच इज सेपरेटेड फ्रॉम द रिपोर्टिंग वर्ब बाय कॉमा. प्रत्यक्ष कथन हे कथन करणाऱ्या क्रियापदापासून कॉमा देऊन वेगळे करायचे. द टेन्स ऑफ द रिपोर्टिंग वर्ब इज नेवर चेंज इन इनडायरेक्ट स्पीच. निवेदन क्रियापदाचा काळ कधीच बदलत नाही. तसेच पहा, अ कंजंक्शन इफ नेसेसरी इज यूज आफ्टर द रिपोर्टिंग वर्ब. जर गरज असेल तर उभयान्वयी अव्यय वापरायचे. ठीक आहे. तर इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ अ सिम्पल सेंटेन्स पहा, स्पीकर प्लस सेड और टोल्ड प्लस लिसनर प्लस दॅट प्लस डायलॉग विथ प्रॉपर चेंजेस. एक्झाम्पल पहा, मोहन सेड टू मनीषा, इट्स अर्जंट फॉर मी टू मीट युअर फादर टुडे. सेंटेन्स आन्सर पहा, मोहन टोल्ड मनीषा दॅट इट वॉज अर्जंट फॉर हिम टू मीट हर फादर दॅट डे. इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये आहे हे. तर काय शिकतो आहे आपण? डायरेक्ट नॅरेशन इंटू इनडायरेक्ट नॅरेशन. तर यामध्ये पहा, हे सेंटेन्स मोहन सेड टू मनीषा इट्स अर्जंट फॉर मी टू मीट युअर फादर टुडे. हे सेंटेन्स आपण डायरेक्टपासून इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट केलं. मोहन टोल्ड मनीषा दॅट इट वॉज अर्जंट फॉर हिम टू मीट हर फादर दॅट डे. त्यानंतर पहा, इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ अफर्मेटिव्ह ऑर्डरमध्ये काय फॉर्म्युला आहे? स्पीकर प्लस टोल्ड और आस्क और रिक्वेस्टेड प्लस लिसनर प्लस टू प्लस डायलॉग विथ प्रॉपर चेंजेस. एक्झाम्पल पहा, क्लाइंब अप द माउंटेन ॲज इट पोजेस चेंज टू यू द टीचर सेड टू हिज स्टुडंट्स. इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट केलं सेंटेन्स तर, द टीचर टोल्ड हिज स्टुडंट टू क्लाइंब अप द माउंटेन ॲज इट पोज्ड चेंज टू दॅम.
आता पहा इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ अ निगेटिव्ह ऑर्डर. फॉर्म्युला काय आहे? स्पीकर प्लस टोल्ड और आस्क और रिक्वेस्टेड प्लस लिसनर प्लस नॉट टू रिमूव्ह डोंट प्लस डायलॉग विथ प्रॉपर चेंजेस. एक्झाम्पल पहा. डोंट मेक अ सीन इन द क्लास शी सेड. डोंट मेक अ सीन इन द क्लास शी सेड. शी आस्क नॉट टू मेक अ सीन इन द क्लास. शी आस्क नॉट टू मेक अ सीन इन द क्लास. आता नेक्स्ट पहा इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ WH क्वेश्चन. स्पीकर प्लस आस्क प्लस लिसनर प्लस WH वर्ड प्लस डायलॉग विथ प्रॉपर चेंजेस अँड सिम्पल स्ट्रक्चर. एक्झाम्पल पहा. दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब. आणि याचं एक्झाम्पल पहा. सचिन सेड टू सीता व्हाय कांट यू ॲपियर फॉर धिस एक्झाम. सचिन आस्क सीता व्हाय शी कुड नॉट ॲपियर फॉर दॅट एक्झाम. ठीक आहे. आता पहा इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ येस नो टाईप क्वेश्चन. तर यामध्ये फॉर्म्युला काय आहे? स्पीकर प्लस आस्क प्लस लिसनर प्लस इफ और वेदर प्लस डायलॉग विथ प्रॉपर चेंजेस अँड सिम्पल स्ट्रक्चर. दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब. पहा एक्झाम्पल. शी सेड टू हिम इजंट इट डेंजरस टू लिव्ह हेअर क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. शी आस्क हिम इफ इट वॉज नॉट डेंजरस टू लिव्ह देअर. नेक्स्ट पहा इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. स्पीकर प्लस एक्सक्लेम प्लस लिसनर प्लस दॅट डायलॉग विथ प्रॉपर चेंजेस अँड सिम्पल स्ट्रक्चर. एक्झाम्पल. शी सेड व्हॉट अ स्ट्रेंज कोइन्सिडन्स इट इज इन एक्सक्लेमेटरी डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. नेक्स्ट पहा. शी एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी स्ट्रेंज कोइन्सिडन्स. She exclaimed that it was a very strange coincidence. Okay. पहा जर असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे की विधानार्थी वाक्य जर असेल तर सिम्पल प्रेझेंट चेंज इनटू सिम्पल पास्ट. जसे की पहा डायरेक्ट ही सेड आय लाईक टी. तर तेच इनडायरेक्टमध्ये काय होणार आहे? ही सेड दॅट ही लाईक टी. किंवा पहा जर प्रेझेंट कंटिन्युअस चेंज इनटू पास्ट कंटिन्युअस. तर एक्झाम्पल पहा त्याचं. डायरेक्टमध्ये जर ही सेड आय एम प्लेइंग तर तेच इनडायरेक्टमध्ये कसं होणार आहे? ही सेड दॅट ही वॉज प्लेइंग. आता पहा प्रेझेंट परफेक्ट चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट. तर त्यावेळेला पहा डायरेक्टमधलं सेंटेन्स आहे रघु सेड आय हॅव टेकन मिल्क. तेच इनडायरेक्टमध्ये रघु सेड दॅट आय हॅड टेकन मिल्क. समजा पहा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं सेंटेन्स आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करायचं आहे. तर डायरेक्ट राधा सेड आय हॅव बीन डुईंग इट. तर इनडायरेक्टमध्ये राधा सेड दॅट शी हॅड बीन डुईंग इट. समजा सिम्पल पास्ट चेंज इनटू पास्ट परफेक्ट. राजन सेड आय प्लेड क्रिकेट. तर हेच इनडायरेक्टमध्ये राजन सेड दॅट आय हॅड प्लेड क्रिकेट. समजा पहा पास्ट कंटिन्युअस टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये डायरेक्टचं सेंटेन्स डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे शी सेड आय वॉज रायटिंग अ लेटर. तर इनडायरेक्टमध्ये काय होणार? शी सेड दॅट शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. समजा पहा पास्ट परफेक्ट आहे त्याचं काही चेंज नाही आहे. पास्ट परफेक्टसाठी पहा डायरेक्ट शी सेड शी हॅड रीड दिस बुक येस्टरडे. तर हे सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये शी सेड दॅट शी हॅड रीड दॅट बुक द डे बिफोर. ठीक आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं नो चेंज आहे. डायरेक्ट सेंटेन्स काय? राहुल सेड ही हॅड बीन प्लेइंग खो खो. आणि ते सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये काय होणार आहे? राहुल सेड दॅट ही हॅड बीन प्लेइंग खो खो. समजा फ्युचर तिथं आपल्याला शल विल चेंज इनटू वुड. तर डायरेक्टमध्ये काय आहे पहा ही सेड आय शल रीड दिस बुक टुमॉरो. तर तेच इनडायरेक्टमध्ये काय होणार? ही सेड दॅट ही वुड बी रीड दॅट बुक द नेक्स्ट डे. पहा हा झाला फर्स्ट असर्टिव्ह सेंटेन्स. तर इंट्रोगेटिव्हमध्ये पहा इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना काही बाबी लक्षात ठेवायच्या. तर जसं की पहा सेडच्या ऐवजी आस्क हे रिपोर्टिंगवर वापरायचं आहे. ज्या व्यक्तीला प्रश्न विचारला आहे त्या व्यक्तीचा
उल्लेख आस्क या क्रियापदासाठी लगेच करायचा आहे. समजा अवतरण चिन्ह काढून टाकून तेथे इफ हे कंजक्शन वापरायचं आहे. तसंच पहा, प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर झाल्यामुळे शेवटी प्रश्नचिन्ह न देता पूर्णविराम द्यायचा आहे. एक्झाम्पलमध्ये पहा, डायरेक्टमध्ये जर राधा सेड टू हर मदर आर यू वर्किंग क्वेश्चन मार्क, तर ते सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये कसं होणार, राधा आस्क हर मदर इफ शी वॉज वर्किंग, आणि शेवटी फुल स्टॉप येणार आहे. जर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, तर यामध्ये काय आहे, ज्या वाक्यामध्ये आज्ञा, उपदेश, विनंती, याचना इत्यादी भाव दिसून येतात अशा वाक्यांना इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणायचं आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना काही बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर ते काय आहेत, तर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा टोल्ड ऐवजी वाक्यातील भावार्थ लक्षात घेऊन रिक्वेस्टेड, ॲडवाइज्ड और वॉर्न्ड इत्यादी क्रियापदं वापरायचे. जर भावार्थ व्यक्त होत नसेल तर आस्क्ड किंवा टोल्ड ही क्रियापदं वापरायचे. त्यानंतर पहा, ज्या व्यक्तीला उद्देशून वाक्य आले असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचे. आज्ञार्थी वाक्य साधारणतः क्रियापदाने सुरू होणार. अवतरण चिन्हामधून मधील वाक्य क्रियापदापूर्वी टू लावायचं. ठीक आहे. त्यानंतर पहा, लेट्स म्हणजेच लेटस ने सुरू झालेल्या वाक्याचे डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा टोल्ड असेल तर त्याऐवजी सजेस्टेड टू असं लिहायचं आहे. त्यानंतर दॅट दे शूड असे लिहून तेथे वाक्यातील क्रियापद लिहून टाकायचं. आणि बाकी सर्व बदल विधानार्थी वाक्याप्रमाणेच लिहायचे. जसे की पहा, डायरेक्टमध्ये टीचर सेड टू स्टुडंट स्टॉप रायटिंग, तर हेच वाक्य इनडायरेक्टमध्ये कसं होणार, टीचर ऑर्डर्ड स्टुडंट टू स्टॉप रायटिंग. नंतर पहा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचे डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना काही नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर ते कोणते आहेत, रिपोर्टिंग वर्बमधील सेडच्या ऐवजी एक्सक्लेम हे क्रियापद वापरून पुढे दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे. त्यानंतर पहा, डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर होत असताना आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर होतं. तेव्हा डायरेक्ट स्पीचमधील भावनेची तीव्रता कायम ठेवण्यासाठी इनडायरेक्ट स्पीचमधील विशेषणा अगोदर व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली